आणि कोरोनाच्या काळामध्ये आमची धडपड असायची की कोल्हापूरमध्ये बाजार बंद आहे, सगळं बंद आहे, आता आपण करायचं काय, लोकांना काहीतरी सेवा दिली पाहिजे. मग आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या भाज्या आणायचो आणि आमच्या त्या हर्षलबाई खालच्या बेसमेंटमध्ये सगळे कार्यकर्ते असायचे, 500 कार्यकर्ते, ताई तुम्ही पण होता. आणि त्यावेळेला मग अल्लाउद्दीन रात्री येणार, भाभी बहुतेक सूप करून देणार, कसला देऊ आपला पाया सूप, तुम्ही हे घ्या हो, ते लोकांचं फार काम करते, काहीतरी व्हायला नको, असं मला बऱ्याच वेळा मी सूप करून आणून दिले. एवढा माझा आवडता तो कार्यकर्ता आहे, एवढा मला मानणारा कार्यकर्ता आहे. खऱ्या अर्थानं इजाजनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 20 वर्षापूर्वी एका दुकानामध्ये 20 रुपये पगारावर काम करणारा हा युवक आज स्वतःकडं 20 कर्मचारी घेऊन अशा पद्धतीने एक चांगलं दुकान विजय तुम्ही उभं केलंय, तुमचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं भाषणाच्या ओघात बोलता बोलता आपण अनेक मागण्या केल्या. आम्ही म्हणतो आता राजकारण बंद करावं. तुम्ही राजकारणात कशाला यायला आता सोपं राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आदिलभाई मतदारसंघ तुमचा, त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, ताईने तुम्हाला सपोर्ट केला, रविबाईने तुम्हाला सपोर्ट केला, मला सांगताय त्यांना काहीतरी अहो राष्ट्रवादीची काही जबाबदारी आहे का नाही. जसं मोठा भाऊ मला हे म्हणतात तसं मी लहान भाऊ मानतो, ते जसं माझ्याकडे मागतात तसं मी पण हे मागतो, जरा घड्याळाची काहीतरी जबाबदारी पार पाडा. आमच्या सगळ्या माणसांनी प्रामाणिकपणे आमच्या आदिलभाईला निवडून दिलंय, याचा मला अभिमान वाटतो आणि कौतुक देखील वाटतं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक मान्यवर बसलेले आमचे विनायकराव साळुंखे साहेब आहेत, जिल्ह्याचे संघटक, त्यांचे बंधू विश्वासराव साळुंखे आमचे, मला त्यांचा प्रचंड आशीर्वाद मिळालेला आहे. रविभाऊ आहेत, पूजाताई आहेत, कंकाळ साहेब आमचे आहेत, सगळे हर्षल सुर्वे, सर्व आमच्या या भागातील परिसरातील सुनील खोत, राजूबाई यादव आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. सगळी मोठ्या प्रमाणात यायला मानणारी सगळे पै पाहुणे या ठिकाणी असतील, या भागातील नागरिक असतील. आदिलबाई, मी या ठिकाणी लक्ष्मीपुरीमध्ये अनेक वेळा पाहतोय की अनेक जाती धर्माचे नागरिक एकत्रित या ठिकाणी वावरत असतात आणि त्यामुळं या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं आपले पण मला या ठिकाणी जाणवतं. अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी येत असतो. खऱ्या अर्थानं इजाज आपण चांगलं दुकान या ठिकाणी अशा पद्धतीने आज थाटलेलं आहे. यामध्ये कोल्हापूरकरांना मी आवाहन करतो की याचा लाभ सर्वांनी घेणं गरजेचं आहे. अल्लाउद्दीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर अल्लाउद्दीन अतिशय प्रेमळ व्यक्ती, अतिशय प्रेमळ व्यक्ती, म्हणजे असे बंधुतुल्य कार्यकर्ते मिळणं आमचं देखील भाग्य लागतं. मी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी विश्वासराव साळुंखे दादा आहेत, अल्लाउद्दीन आहेत. खऱ्या अर्थानं 530 कर्मचारी जे आदिलभाई आपण कायम केले महापालिकेच्या इतिहासामध्ये, सर्व जाती धर्माचे त्या ठिकाणी लोक काम करत होते. 35 वर्ष त्यांना योग्य पगार मिळत नव्हता. मग खऱ्या अर्थानं मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब आपल्याला या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही म्हणून या लोकांचा काय दोष आहे. हे तर 35, 40 वर्ष 10 आणि 15 आणि 25 हजार रुपयावर काम करतात. यांना यांच्या हक्काचा पगार इथून पुढे मिळाला पाहिजे अशी भूमिका मांडली. आणि मला त्या ठिकाणी अत्यंत आनंद होतो की 530 कर्मचारी महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये, म्हणजे पहिल्यांदा झाले 1998 साली, त्यावेळेला देखील योगायोग बघा, शिवसेनेचेच मुख्यमंत्री होते नारायण राणे, आणि नंतर देखील झाले 530 कर्मचारी, त्यावेळी 600 झाले, त्यावेळी देखील शिवसेनेचेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचार घेऊन आम्ही काम करत आहोत. यामध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळाला. त्यावेळेला एक क्लिप मला आठवती विश्वासराव साळुंखे दादांची. खऱ्या अर्थानं त्यांनी जे भाषण दिलं होतं त्याचा एवढा फरक पडला किंवा एवढा इफेक्ट झाला त्याचा, आणि अल्लाउद्दीननी त्यामध्ये मोठी भूमिका बजावली होती निवडणुकीच्या दरम्यान. खऱ्या अर्थानं आपण चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमध्ये राहणं देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं. ज्या पद्धतीनं आम्ही आदिलबाईच्या पाठीमध्ये यावेळी राहिलो, या मतदारसंघामध्ये एवढं काय काय झालं की यामध्ये मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला सन्माननीय शिवसेना प्रमुख आदिलबाई, शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते. शिवसेना प्रमुख कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नव्हते, आम्ही देखील नाही होत, कधीच नाही. पण ते काय म्हणायचे की या देशावर जर कोण चुकीच्या पद्धतीनं अन्याय करत असेल, चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर तो आमचा दुश्मन आणि आपण केलंच पाहिजे, त्यात चुकीचं काय नाहीये. आणि त्यामुळं सन्माननीय आदिलबाईंचे वडील ज्यावेळी महापौर झाले
त्यावेळेला 10 मतदान जे कमी पडत होतं ते शिवसेनेच्या माध्यमातून आपण दिलं. अनेक अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्याला बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोक बाता मारतात, अनेक मोठी मंडळी या ठिकाणी होऊन गेली, मला त्यामध्ये काय बोलायचं नाही, पण त्यांनी कधीही धाडस केलं नव्हतं की मुस्लिम समाजातले काय व्यक्तीला महापौर करायचं. आणि ते पहिलं जर धाडस कोणी केलं असेल तर ते कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजकारणाचा भाग जरी नसला तरी आज मला अत्यंत आनंद होतोय की निजातचा वाढदिवस 7-8 दिवसापूर्वी होता. राज्य शासनाचं अधिवेशन सुरू होतं. मला त्यांनी सांगितलं की आपण एक दिवस येऊ शकता का, पण मी म्हणलं एवढ्या लोकांनी आपल्याला मोठ्या मतानं निवडून दिलं असतं, त्यांचे ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला मांडणं गरजेचं असतं आणि त्यामुळे अधिवेशन सोडून मला जमणार नाही. मग आम्ही आज आजचा हा दिवस मुहूर्त आजचा या ठिकाणी केला. इजाज, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला मी या ठिकाणी मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो. मी या दुकानाकडे बघत असताना एवढंच सांगतो की मी जगातले अनेक देश फिरलोय, मला अनेक देश फिरण्याचा योग आला. आता नीती आयोगाचा मी उपाध्यक्ष आहे, प्लॅनिंग कमिशनचा चेअरमन आहे, अनेक ठिकाणी जाण्याचा योग होतो. पण परदेशांमध्ये डेव्हलप झालेल्या कंट्री देखील बघितल्या तर एवढं चांगलं दुकान मी हे बघितलेलं नाही. याचं त्याबद्दल तुम्हाला मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. आणि अशी अनेक दुकानं बघा, लक्षात ठेवा, केएफसीच्या माध्यमातून आपण खातो बर्गर वगैरे. ही केएफसी निर्माण करणारी व्यक्ती फार छोटी व्यक्ती होती, त्याची त्या ठिकाणी केएफसी जे ब्रँड त्यांनी निर्माण केला आणि आज जगभरामध्ये केएफसीच्या नुसत्या त्याच्या रॉयल्टीवर हजारो कोटीचा तो मालक झालेला आहे. त्यामुळं आपल्याला संकल्पना पाहिजे असते. तुम्ही ही संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी योजलेली आहे आणि अशा पद्धतीची दुकानं तुमची जगभरामध्ये हो अशी मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुमच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझी वाणीला विराम देतो. धन्यवाद.